नाम श्रुती भावे सावध विमळ ज्ञान बाळगोध गुरु शिष्यांचा संवाद अतिसुगम परियेसा. ग्रंथराज दासबोधाचा हा 8वा दशक आहे आणि पहिलाच समास आहे. ह्या दशकाचं नाव आहे ना तेच या समासाचं, म्हणजे हा समास जो आहे त्याचं नाव आहे देवशोधन. संपूर्ण दशकाला समर्थांनी जे नाव दिलं तेच आहे देवशोधन. कुठच्याही अध्यात्म ग्रंथाचं जे मूळ उद्दिष्ट असतं ते हेच आहे, हेच असतं. देव शोधायचा असतो, देवाचा शोध घ्यायचा असतो. आणि दासबोधाचाही तोच उद्देश आहे की तुम्हाला सर्वांना, आपणा सर्वांना, वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला तो दासबोध करून द्यायचा आहे. की देव कोण आहे, देव कोण आहे. आज परमपूज्य सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराजांचा जयंती उत्सव आहे. 138वा असं म्हणायचं, कारण आपल्याला सगळ्यांना सवय झालेली असते. बर्थडे म्हटलं की कितवा बर्थडे, बरोबर. ॲनिव्हर्सरी म्हणजे कितवी ॲनिव्हर्सरी म्हणतात, सवय झाली आहे ना. 1888 ते 2025, 1888 ते 2025, 138. काळाची गणना जी आहे ना ती तुम्हा आम्हाला आहे लागू. जो स्वतःला देह समजतो त्याला लागू आहे कालगणना, अमुक पासून अमुक पर्यंत. परंतु ज्याने ओळखलं की मी या कॅलेंडर मध्ये ज्या काही तारखा आहेत त्याला मी बांधलेला नाही, जे काळ मला, काळाने माझं मोजमाप होऊ शकत नाही असा मी आहे, हे ज्याने ओळखलं त्याचा जन्म कसा सांगायचा. ज्याने जन्म काय आणि मरण काय आणि हे सगळं जगणं म्हणजे काय हे ओळखलंय, जो ओळखतो ना कुठची गोष्ट, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. एकदा एखादी गोष्ट ओळखली की तुम्ही त्या ओळखीच्या पलीकडे असता. कुठची गोष्ट असो, सर्वसामान्य गोष्ट सुद्धा, काही तुम्ही हे ओळखले हे अमुक आहे की ओळखणारा म्हणून तुम्ही त्या ओळखीच्या पलीकडे असता. आता पलीकडे असणं म्हणजे ओळखीच्या आधी असणं, हे लक्षात ठेवा. पलीकडे असणं म्हणजे काय, आधी असणं, मुळात असणं, प्रथम असणं. दिसतं, पाहतं, ओळखता येतं ते दुसरं आहे. आणि ओळखणारा, पाहणारा, जाणणारा पहिल्या स्थानी आहे, प्रथम स्थानी आहे. तेव्हा ज्या सिद्धरामेश्वर महाराजांनी, भाऊसाहेब महाराजांनी, निसर्ग महाराजांनी, रणजित महाराजांनी, आपल्या सर्व सद्गुरूंनी काळ सिद्ध कोणी, जो सद्गुरु काय आहे हे ज्याने जाणलं तो सद्गुरुपदी विराजमान आहे, असतो, नित्य असतो, निरंतर असतो. तसं तिथे बघा आमच्या महाराजांनी जे पद लिहिलेलं आहे सिद्धरामेश्वर महाराजांची स्तुतीचं, त्याच्यात काय, जन्म मरणा उपटुनी अशी शब्दरचना आहे महाराजांनी केलेली. सिद्धरामेश्वर महाराजांनी
आपलं जन्म आणि मरण उपटून फेकून दिलं. हे मला लागू नाही. तेव्हा सिद्धरामेश्वर म्हणजे कोण हे आधी कळलं पाहिजे. जो अनादि सिद्ध आहे तो सिद्धराम आहे. अनादि सिद्ध आहे तो, म्हणजे हा बनवला गेलेला देह नाही. तो देह ज्याच्या आधारे वावरला ते तत्व जे आहे ते मूळ तत्व आहे हे ओळखून काढलं सद्गुरु कृपेने. सद्गुरु कृपेने हा शब्द महत्वाचा आहे. सद्गुरु कृपा नसेल तर ते ओळखणं शक्य नाही कोणालाही. ग्रंथ वाचले तरी सुद्धा वाचून माहिती कळेल, पण ते तत्व काय आहे आणि ते तत्व म्हणून आपणच कसे आहोत हे सद्गुरु कृपेनेच अवगत होतं म्हणजे प्राप्त होतं. तर सिद्धरामेश्वर महाराजांनी अतिशय कमी कालावधीत, म्हणजे काय 1888 ते इकडे मुंबईत आले ते 1924 ला काही कामासाठी वगैरे असे यायचे सिद्धरामेश्वर महाराज. भाऊसाहेबांची आज्ञा होती त्यांना की जर प्रसार करा, ज्ञानाचा प्रसार करा. भाऊसाहेबांचे शिष्य ठिकठिकाणी गेले. तसेच महाराज सिद्धरामेश्वर महाराज मुंबईत आले त्यांच्या कामाच्या निमित्ताने. आणि मग इथे ते वखारिया महाराज त्यांचे शिष्य होते, त्यांच्या कुंभार तुकडा गिरगावला तिथे राहिले. नंतर गावदेवीला सॉलिसिटर पाठारे तिथे त्यांचं मोठं घर होतं प्रशस्त, त्यामुळे तिथे ते निरूपण भजनाचा कार्यक्रम तिथे व्हायचा. 12 वर्ष म्हणून ते पदामध्ये आहे. दत्तांनी लिहिले 12 वर्षे इथे राहून तुम्ही कार्य केलं, म्हणजे 12 वर्ष. आणि अवघे 48 वर्ष देव सोडला, कार्य पूर्ण झालं. हा, तर सांगायचा मुद्दा तुम्हाला काय कोणता सांगायचं आहे की सिद्धराम जो आहे तो अनादि सिद्ध आहे. तुम्ही प्रत्येकाने हे जे काही इथे आपण ऐकतो आहोत ह्याचा मूळ हेतू काय आहे की आपलं मूळ स्वरूप जे आहे ते अनादि सिद्ध आहे ते ओळखायचे. आजच्या समासाचं नाव काय आलेलं आहे, आजच्या दशकाचं नाव काय आलेलं आहे, देवशोधन. ग्रंथ वाचायचा, ग्रंथ ऐकायचा, ध्यानाला बसायचंय, नामस्मरण करायचंय. हे जे काही आपण करतो त्याचा मूळ हेतू काय आहे, मूळ हेतू काय आहे. सद्गुरू सांगतात हे तू आहेस. तर हेतू काय, हे तू म्हणून जे काही आहे ते जाणायचंय, ओळखून घ्यायचंय, पारखून घ्यायचंय. आणि ते आपणच कसे आहोत हे ओळखलं की झालं पूर्ण. मग काय शिल्लक राहत नाही. त्या ओळखीसाठी हा सगळा प्रपंच असतो. हा ठीक आहे, पुढच्या काही बोलायचं तर ते देव शोधायचंय. बघा हा पुढच्या बहुत शास्त्री बहुत भेद मतांस विरोध ऐसा करिता विवाद बहुत गेले सहस्रांमध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. ठीक आहे, पुढचं त्याच्या आधी जे काही उभे आहेत असं आलंय की देव शोधायला लोक काय काय करतात. नाना प्रकारची शास्त्र, बरोबर, नाना ग्रंथ किंवा नाना तीर्थक्षेत्रांना जातात, नाना प्रकारच्या देवांच्या मूर्ती करतात, त्यांची पूजा करतात, त्यांची आराधना करतात. देवाचा शोध घ्यायचा, तो प्राप्त करायचा म्हणून. तरी सुद्धा ते त्यांना शक्य होतं का, क्वचित एखाद्याला. 100 लोक गेले तीर्थक्षेत्रांना तर त्यातल्या एखाद्याला कळेल काय देव कुठे आहे ते, सगळ्यांनाच नाही.
आता जगामध्ये तीर्थक्षेत्र किती आहेत? एक जन्म पुरणार नाही सगळी तीर्थक्षेत्र फिरायला लागला तर. नाना प्रकारची, नाना देशोदेशी, गावोगावी तीर्थक्षेत्र आहेत. पण देव प्राप्त होईलच याची शाश्वती नाही. तसं अनेक ग्रंथ वाचले, अध्यात्म ग्रंथांची पारायण केली, तरी सुद्धा देवाची प्राप्ती होईलच याची गॅरंटी नाही. बरोबर ना? मग काय करायचं? काय समाधान तर ते मिळालंच पाहिजे. देव म्हणून काय आहे ते ओळखून. बघा पुढची गोष्ट आहे ना, ती गोष्ट प्राप्त झाली की समाधान आहे. आता एखादं पक्वान्न खावंसं वाटलं, स्मरण झालं, आठवण झाली, बघ जाताना एखाद्या हॉटेलचं दिसलं ना की जातो आपण, तिथे काय आहे मेनू पाहतो आणि ते हा पदार्थ मला हवा होता, मग मेनू काढतो आणि ऑर्डर देतो. तो आला समोर ताटात पडला की कधी एकदा त्याची चव घेतो आणि खाल्ला की मग काय म्हणतो, आह आह, काय उद्गार, काय आह, काय टेस्ट होती. ह्याच्यासाठी तर आलो इथपर्यंत, मग ते समाधान प्राप्त होत. तसं नाना तीर्थक्षेत्रांना गेलात पण देव काय आहे तो जर कळला नाही, ओळखता आला नाही, तर समाधान, खरं देवाचं समाधान प्राप्त होत नाही. पंढरपूरला गेलात, पाहतोय विठ्ठलाच्या मूर्तीकडे पांडुरंगाच्या इतक्यात कोणीतरी पुढे ढकलतो, समाधान मिळतच नाही. पाहिलंच हल्ली ऑनलाईन दर्शन देतात, बरोबर, थोडं तरी समोर दिसतंय, पण दिसला देव, दिसलेला देव कायम दृष्टीपुढे राहीलच याची पण गॅरंटी नाही. मग अरे पुन्हा बघावंसं वाटतं. मग हे काय आहे? शाश्वत काय आहे देवाचं रूप किंवा देवाचं असणं, असं वाटायला लागतं. म्हणजे पाहून नाही, काहीतरी पुन्हा पाहावंसं वाटतं ना. मग याचं कारण काय? म्हणजे पाहून समाधान नाहीये. वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना आहेत, त्या संवेदनांनी जे काही जाणलं जातं, ओळखलं जातं, त्यांनी जर प्रयत्न केला तरी सुद्धा समाधान होत नाही. म्हणजे तुम्ही कोणीतरी सांगितलं की हा पदार्थ खाऊन बघ, मग तुला कळेल देव कसा आहे. म्हणजे थोडक्यात काय की प्रसाद जर दिला तुला, देवाचा हा प्रसाद आहे, हा खा, फार आनंद वाटतो. हा पंढरपूरचा प्रसाद आहे, किंवा हा काय तिरुपती बालाजीचा प्रसाद आहे, किंवा हा अमक्या क्षेत्रातला प्रसाद आहे, जेजुरीचा प्रसाद आहे म्हणून खातोय, शिर्डीचा प्रसाद आहे म्हणून खातोय. क्षणभर वाटतं साईबाबांचा हा प्रसाद आहे, विठोबाचा हा प्रसाद आहे, खाल्ल्यावर बरं वाटतं. पण पुन्हा ते समाधान टिकतं का? नाही, कारण ते शाश्वत नाहीये. मग पुन्हा असमाधान होतंय. मग इथे तुम्हाला या ग्रंथामध्ये श्रवणाने कोणता लाभ होणार आहे? दासबोध सप्ताह सुरू आहे. काही लोक इथे येऊन वाचन करतात, काही लोक म्हणण्यापेक्षा कोण वाचतो माहितीये प्रत्येकाला, इथे बसल्यापैकी इथे येऊन किती जण आणि कोण ग्रंथ वाचतो, जो वाचतो त्याला माहितीये. हा, तर ते व्हायला घरी वाचत असतात, पण इथे येऊन सप्ताहामध्ये इथे उपस्थित राहून श्रवण घडलं पाहिजे. भाऊसाहेबांनी सप्ताह का केलेला आहे? प्रत्यक्ष देव सहवास ज्याचा आहे, म्हणजे सद्गुरूंचा सहवास, सप्ताहाच्या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ होतो, देवाच्या सहवासाचा लाभ होतो. भाऊसाहेबांची अशी आज्ञा, एकदा सप्ताह सुरू झाले की ग्रंथ वाचकाने यांनीच फक्त तिथे थांबायचं असं नाही. जे लोक सप्ताहाच्या पहिल्या दिवशी उपस्थित असणार त्यांनी ते स्थान सोडायचं नाही. 15 दिवस, 8 दिवस, 30 दिवस तिथेच थांबायचं पूर्णपणे. अशा निष्ठेने
असं व्रत घेऊन हे ऐका, इथे सहभाग तुमचा ठेवा, मग तुम्हाला ती प्रचिती येणार. काय होतं, स्थान सोडून गेलं की दुसऱ्या वातावरणात जातो वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि मग इथे जे काही प्राप्त झालेलं आहे ते विरून जातं. बघा अत्तराचा वास कसा काही काळ राहतो, नंतर विरून जातो. तसं ते जर नित्य त्याच ठिकाणी तुम्ही राहिलात आणि त्या सगळ्या जे काही आहे, सकाळ 4 भजनं असतील किंवा ते श्रवण असेल ते तुम्ही केलं, ध्यान तिथे केलं, जिथे सप्ताह सुरू आहे तिथे, की मग ते तुम्ही त्या वातावरणातलं जे काही आहे ते शोषून घेतलं जातं सर्व संवेदनांनी. या संवेदनांचा उपयोग त्याच्यासाठी होतो आणि मग ते स्वरूप प्राप्त होतं, देव स्वरूप. देव शोधायचं आहे ना, ते त्याच्यासाठी सांगतो. पुढच्या काही वेळाचा केले चराचर, केले सृष्टादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे. ठीक आहे. बघा मग देव कोणाला म्हणायचं? अगदी थोडक्यात तुम्ही काय म्हणता, हे सगळं चराचर ज्याने निर्माण केलं तो देव. अगदी कोणीही सांगेल, देव कोणाला म्हणायचं? ज्याने हे सगळं निर्माण केलंय तो देव. आता जे निर्माण केलंय ते आपण पाहतोय. तू एखादी गोष्ट, कंदील बनवतो दिवाळीला, कंदील बनवतो, ते समोर ठेवतो, म्हणतो हा कंदील मी बनवला. मग तो कंदील वेगळा आहे आणि बनवणारा म्हणून वेगळा आहे. कोणतीही गोष्ट निर्माण केलेली, निर्माण झालेली गोष्ट वेगळी आहे. ती निर्माण करणारा आधी आहे, कोणीतरी वेगळा आधी आहे, वेगळा आहे. मग हे सगळं चराचर देवाने निर्माण केलेलं आहे. देव त्याच्यापेक्षा वेगळा आहे कोणीतरी. जगनिर्माण त्याची कला, त्याची कला आहे ती, त्याने ते निर्माण केलेलं आहे, निर्माण करीत असतो तो देव. त्याच्या वेगळा आहे. काही लोक म्हणतात जगदीश म्हणजे हा जगामध्ये सर्वत्र भरून राहिलेला आहे. जगदीश, जगदीश सर्वात भरून राहिलेलं आहे. त्याची क्रिया, त्याची कृती आहे निर्माण झालेली सृष्टी ती. पण ती सृष्टी निर्माण करणारा जो आहे, ती चालविणारा जो कोणी आहे, त्याला जगत चालक म्हटलेलं आहे, जगनियंता म्हटलेलं आहे. तो वेगळा आहे. मग तो वेगळा जो आहे तो ओळखून घ्यायचा आहे, तो पारखून घ्यायचा आहे. देव शोध तसा आहे, तसा असायला पाहिजे देवाचा शोध. आता तुम्ही बघा, तुम्ही शब्द वापरतो, तुम्ही बघा, तुम्ही रात्री झोपी जाता आणि सकाळी जागे होता. साधी गोष्ट आहे. झोपायला जाता तेव्हा काय होतं आणि सकाळी जाग येते तेव्हा काय होतं? जाग येते तेव्हा जी जाग येते त्या जागेमध्ये, जी जाग येते त्या जागेमध्ये सगळी सृष्टी दिसते, उभी राहते. जेव्हा झोपी जातं तेव्हा काय होतं? सगळी सृष्टी त्या झोपेमध्ये विलीन होते. कोणाची झोप? तुम्हाला जी झोप येते त्या झोपेमध्ये सगळं बघा, सगळं तिथे शुद्ध पण नसते. काय आहे अवतीभोवती, उचलून इकडे ठेवला तिकडे तरी कळणार नाही. हलून हलून जागा करावं लागतं, उठ रे उठ रे म्हणून. हे असं आहे. मग जग निर्माण करणारा कोण आहे? आता सांगा.
आपल्याला जाग येते तर त्या जागेमध्ये आपण सगळी सृष्टी पाहतोय आपल्या सकट, आणि आपल्याला झोप येते तेव्हा सगळी सृष्टी आपल्या ठाई विलीन होते, सृष्टीचा विलय होतोय. मग उद्भव आणि विलय आपल्या ठाईच होतोय. आणि हे तुम्ही जन्म म्हणून जे काही म्हणता, देहाचा जन्म, त्या देहाच्या जन्मापासून हे नित्य आहे. म्हणून जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये जे काही आहे, जन्म आणि मरण ह्या कल्पनाच्या मध्ये जे काही अनुभवाला येत आहे, तिकडे लक्ष तुमचा गेला, तिथे तुमचं लक्ष गेलं की तुम्हाला असं कळणार की माझ्या जन्माच्या आधीचा मला काही अनुभव सांगता येत नाही ह्या सगळ्याचा, आता जो घेतोय त्याचा. आणि म्हणून कधीतरी हे सगळं लयाला जातं, कधी मग मृत्यूची कल्पना आहे, त्यावेळी हे काहीच नसणार. आणि प्रत्येकाचं आहे. आतापर्यंत जो कोणी मोठे ज्ञानी पुरुष, संत पुरुष मोठे मोठे होऊन गेले, ते पुन्हा नाही आले सांगायला की काय आहे ते तिकडचा अनुभव म्हणून. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ते जे आहे जन्माच्या आधीच ते सांगता येत नाही असं आहे, आणि मृत्यूच्या नंतरच काय आहे ते सांगता येत नाही असं आहे. लक्ष द्या. मग मधला अनुभव जो आहे तोच आपण सांगतोय, त्याच्यातच वावरतोय, त्याच्यातच बोध आहे, त्याच्यातच सगळं आहे. मग ज्ञान आणि अज्ञान हे या इथलं आहे, इथलं आहे. म्हणून ते सिद्धरामेश महाराजांनी सांगितले, किती ज्ञान झालं तुम्हाला तरी सुद्धा ती मिरवण्याची गोष्ट नाही. ज्ञान अगदी मोठं उच्च प्रकारचं अध्यात्म ज्ञान जरी झालेलं आणि तो सांगतोय तरी सुद्धा ते ज्ञानही अज्ञानच आहे. शब्दांचा जो काही व्यापार उभा राहतोय, मग ते जग म्हणा किंवा ज्ञान म्हणा, ते सगळं तद्दन अज्ञानात जमा होत आहे. हे ओळखून घ्यायचं, हे पारखून घ्यायचं. मग शुद्ध ज्ञान काय आणि शुद्ध देवतत्व म्हणजे काय आहे? जगनिर्माण कला ही कोणाची आहे? दुसऱ्याला विचारायला जायचंच कारण नाहीये. आपणच पाहायचंय आपला अनुभव काय म्हणून. जग म्हणून जे काही त्याचा अनुभव माझा आहे, दुसऱ्याला तो सांगता येणार नाहीये. बरोबर? दुसऱ्याला सांगता येणं शक्य नाहीये. म्हणून माझ्या जगाची निर्मिती माझ्या ठाईच होते आहे, हे कळलं पाहिजे. मग देव कोणाला कळतोय? जो आपला शोध घेतो त्याला कळतोय. नाना ठिकाणी तीर्थयात्रा केल्या, अमक्या ठिकाणी गेले, इतके उपवास केले, इथे व्रतवैकल्य केले, योग केले, काय केले, याग म्हणजे यज्ञ केले, काय केले, तपश्चर्या केली, तरी त्याने ती प्राप्ती होणं शक्य नाही. एखाद्याला कळेल, प्राप्ती नाही म्हणत त्याला, एखाद्याला कळेल थोडस काहीतरी, पण देव प्राप्ती ही ज्याची त्याची त्यालाच आहे. तर आतापर्यंत जे कोणी अवतार होऊन गेले, अगदी ब्रह्मा विष्णू महेश असू दे, त्यांनी तो देव आपल्या ठाई कसा आहे आणि कोणता म्हणून आहे, त्याचं स्वरूप काय आपल्या ठाई, हे ओळखून घेतलं. आणि म्हणून त्यांना ते देवत्व प्राप्त झालं. म्हणजे एखादी गोष्ट आपण ओळखतो तेव्हा ती गोष्ट आपणच होतो. चॉकलेट खाल्लं की ते आपल्या ठाईच विलीन होतं, मूर्त. खाल्लेली गोष्ट, अनुभवलेली गोष्ट आपल्या ठाई मूर्ते. तू स्वप्नात एखादी गोष्ट पाहिली किंवा प्रत्यक्षात पाहिली या इथे डोळ्याने, तरी तिचा अनुभव तूच घेतलेला आहे, तुझ्या ठाईच आहे तो अनुभव.
दुसऱ्याला नाही सांगता येणार. एखाद्याने एखादा अनुभव घेतला, शब्दाने सांगेल, पण त्याचा अनुभव घेणारा म्हणून तो स्वतःच आहे. तसं ज्याने ते देवाचं स्वरूप काय आहे जाणलं, ओळखलं, तोच होतो अंगे निजांगे आपलं स्वरूप म्हणून. म्हणून जर पुढचं एक उदाहरण सांगितलं. सो सृष्टी निर्माण करता, होय सृष्टी पूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. कुलाल पात्रा पूर्वी आहे, पात्रे काही कुलाल नव्हे, तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. मृत्तिकेचे सैन्य केले. हा म्हणजे कुठची गोष्ट. कुलाल म्हणजे कुंभार ते मडकं बनवून, मग कंदिलाचं उदाहरण घेतलं. जो कोणी काही एखादी वस्तू बनवतो तो त्याच्या आधी असतो. तसंच आहे देवाचं सुद्धा. मग आता लक्ष द्या, समासाचं नाव काय आहे, दशकाचं नाव काय आहे, देवशोधन. मग इथेच सांगितलेलं आहे, देव शोध न, देव शोधू नको, देव शोधायची गोष्ट नाही, देवाचा शोध घेऊच नकोस. का का देव शोध न, का देव शोधायचं नाही का? अरे आता ऐकलं का? आतापर्यंत एवढं ऐकतंय ते. का शोधायचं नाही? आता शार्दूल जर नाव आहे एखाद्याचं, प्रथम जर नाव आहे एखाद्याचं, तर तो प्रथमचा शोध कुठे घेणार? शार्दूलचा शोध घेणार कुठे? गरज आहे का त्याला? गरज आहे का त्याला? तो ठणकावून राहणार की मी प्रथम आहे, मी शार्दूल आहे. तसं देव ही शोधायची गोष्टच नाहीये. कारण काय? आता सांगा. आपणच आहोत, एवढं कळलं की झालं. देव शोध न, देव शोधूच नकोस ना, कारण तूच तो आहेस, तूच तो आहेस. आणि आजच्या दिवशी तर फार महत्वाचा हा संदेश लक्षात ठेवायचा आहे. सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती आहे. सिद्धरामेश्वर महाराज लहानपणी बालपणी कुठे मुलांमध्ये खेळताना मित्रांबरोबर सुद्धा किंवा कोणी काय बोललं तरी सुद्धा काय सांगायचंय? मीच देव आहे, मीच देव आहे म्हणून सांगायचे. हे लहान म्हणून आपल्याकडे म्हण सुद्धा आहे बघा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे बालपणामध्ये कळतं की याची पुढे काय गती आहे, प्रगती किती होणार, कशी होणार. लक्षात घ्या. सिद्धराम अनादि सिद्ध आहे. भगवान कृष्णाचं हेच होतं, लहानपणापासूनच होत्या लीला त्यांच्या भगवंताच्या. हा, तर काही लोकांना तुमच्या आमच्या सारख्या लोकांना त्याच्यासाठी काय म्हणतो आपण, थोडं हे भजन, ध्यान, नामस्मरण करावं लागतं. मग काय होतं, त्यामुळे हे जे काही चुकीचं उभं राहिलेलं आहे, चुकीचं म्हणजे मुळात नसलेलं, हे अवतीभोवतीचं उभं राहिलेलं आहे, त्याची आपल्याला सवय झालेली आहे आणि ते घट्ट झालेलं आहे. ते हळूहळू काय होतं, विरून नाहीसं होतं, दूर जातं, लयाला जातं आणि मुळामध्ये जे आहे देवरूप देवस्वरूप ते उघड होतं. त्याच्यासाठी भजन करायचं, त्याच्यासाठी ध्यान करायचं, त्याच्यासाठी नामस्मरण करायचं. आणि एवढं सुद्धा काही न करता जर सद्गुरू विश्वास पक्का असेल, माझ्या सद्गुरूंचं वचन प्रमाण, त्याच्याशिवाय मी जगात प्रमाण कुठचंही शास्त्र मानत नाही किंवा कोणी तत्ववेत्ता असेल कोणी त्यालाही मी मानत नाही. माझ्या गुरूंनी मला सांगितलंय ते वचन, त्यांची आज्ञा मला प्रमाण. मग ते
तिथे ते रुजतं. हे देवज्ञान आहे, तिथे ते रुजतं त्याच्या ठिकाणी. सद्गुरु आज्ञा प्रमाण म्हणून जो राहतोय, गुरु आज्ञेला ओलांडून पुढे जो जात नाही, असे सुद्धा तुम्ही आपल्याकडे बरेच शिष्य होऊन गेले की जे गुरूंची आज्ञा प्रमाण मानून. आमच्या महाराजांनी हे ज्ञान अवघ्या काही 2-2.5 वर्षामध्ये आत्मसात केलं. आम्हाला वर्षानुवर्षे जावी लागतात. आमच्या महाराजांचं सांगतो तुम्हाला, निसर्ग महाराजांचं सद्गुरू भेट झाल्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये आपण परमात्माच आहोत हा त्यांचा निश्चय पूर्ण झाला. अशी निष्ठा पाहिजे आणि गुरूंवर पूर्ण विश्वास, गुरूंच्या शब्दावर विश्वास आणि गुरु प्रेम निष्ठेच पाहिजे. ते तिथे रुजत. मग देव शोधायची प्रक्रिया उरत नाही. तिथल्या तिथेच की देव आहे, बस झालं सिद्ध झालं. थोडं काय व्हावं लागतं त्यासाठी तुम्हाला ते सांगतो की अहम असतो. प्रत्येकाच्या ठिकाणी अहम आहे. अहम हा अवतीभोवतीच्या या दृश्य रूपामुळे तयार झालेला आहे. त्याला अहंकार म्हणतो आपण. त्याचंच मन तयार झालेलं आहे. तर त्याची शुद्धी झाली पाहिजे, म्हणजे ते निघून नाहीसं होऊन त्याचं विसर्जन झालं पाहिजे. त्याशिवाय होत नाही. म्हणून मीपणा नाहीसा झाला पाहिजे. मी पण झालं की देव पण उभं राहतं. मी पण नाहीसं झालं की तिथे देव पण सिद्धच आहे. म्हणून अतिशय नम्र सद्गुरूंच्या चरणी लीन व्हायचंय. साष्टांग नमस्कार त्याच्यासाठी आहे. नमन होणं. बघा, मन जे काही उभं राहिलेलं आहे ते मन नमन झालं पाहिजे. नमन म्हणजे नमस्कार. कोणी पाहिलं दिसेल त्याला का नमस्कार करतो आपण? त्याच्या ठिकाणी ते देवतत्व पाहतो आपण, म्हणून त्याला नमस्कार म्हणतो, जय गुरु म्हणतो. बरोबर ना? मग तो कोणी असो सृष्टी मध्ये आपल्याकडे ज्ञानेश्वरांचं फार सुंदर आहे वचन. ते जे जे भेटीचे भूत ते ते वाणीचे भगवंत. बरं, देवानेच सगळे निर्माण केलेले आहे. देवाचं कार्य आहे, देवाचं रूप आहे. म्हणून जे जे समोर जीव प्राणी कोणी दिसेल ते भगवंताचंच रूप आहे असं माना. काय मग वेगळी बुद्धी, वेगळा विचार होणंच शक्य नाही. अशी वृत्ती जर ठेवली तर. आणि तुम्हाला एक सांगतो, देव शोधायचा असेल, देव जाणायचं असेल, देव ओळखायचं असेल तर एकच करा, सद्गुरु भक्ती करा. भक्ती भजन करा. किती तुम्ही ध्यानाला बसाल 2-2, 4-4 तास, किंवा तपश्चर्या कराल वर्षानुवर्ष, नाना प्रकारची व्रतवैकल्य कराल, काय काय कराल ते आलेलं आहे. नाना शास्त्री पटेल लोक देशांतर जा, काय करा, तीर्थयात्रा करा, पण देवाची जी सिद्धी आहे ती तुम्हाला तेवढी प्राप्त होणार नाही. तेवढी शब्द वापरतो, जेवढी आहे तेवढी, म्हणून तेवढी म्हणतो. पण भक्तीचे योगे देव निश्चये पावती मानव. माणूस केवळ भक्तीनेच आणि सद्गुरु भक्तीनेच देवत्व त्याचं सिद्ध होतं. तेव्हा आपलं हे फार मोठं वरदान भाऊसाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. म्हणून सिद्धरामेश्वर महाराजांनी तेच सांगितलं. आणि निसर्ग महाराज, रणजित महाराज, आपले भाईनाथ महाराज सगळ्यांनी हे केलं. स्वतः काय केलं? 4 भजन केली. आणि आम्हाला हेच सांगितलं की भजन करा. कारण जिथे भजन होतंय तिथे भगवंत उभा राहतोय. नाही वैकुंठीच्या नाही, कुठे नाही, वैकुंठात नाही की आणखी कुठे नाही, मी कुठच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाही मी, तर माझे भक्त गाती जे ठाई, जिथे
तिथे मी उभा राहतो, त्याच्या हृदयामध्ये, माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये, त्या ठिकाणी माझा वास असतो, निवास असतो. तेव्हा भजन करा अतिशय निष्ठेने, अतिशय प्रेमाने. भक्ती, सद्गुरु भक्ती करा. तेच वरदान आहे तुम्हाला देवप्राप्तीचं. तेव्हा तुमच्या सगळ्या आताच जग असं झालेलं आहे की आपण खूप बिझी असतो, सगळं असतं, बरोबर आहे. पण जिथे असाल ना तिथे ते बघा, ते भजन असेल. तुम्ही कॉम्प्युटरवर बसलात, सुरुवात करताना पहिल्यांदा स्मरण करा सद्गुरूंचं, नामस्मरण करा. ऑफिसमध्ये शिरताना पहिल्यांदा गेटवर गेल्याबरोबर नामस्मरण करा. तिथे लॅपटॉप तुमचा बंद करत असताना तिथे नामस्मरण करा. अधूनमधून आठवेल तेव्हा, खाताना पिताना आठवेल तेव्हा नामस्मरण करा. ते तुमचं भजन होणार आहे. भजन म्हणजे काय टाळ वाजवतं ते भजन होतं असंही नाहीये. सद्गुरु स्मरण ठेवून त्या प्रेमाने तुम्ही जेव्हा राहताय, सद्गुरु प्रेमाने जेव्हा तुम्ही राहताय, जीवन जगताय, मग तुमची सगळी क्रिया ही भजन क्रिया, भक्ती क्रिया होते. मग तुमचं सकाळच्या पहिल्या जागेपासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं तुमचं भजनच होतंय. ते तुम्ही सद्गुरु भक्तीमध्येच असता, हे लक्षात ठेवा. तुमचा श्वासनश्वास भक्तीमध्ये असतो. असं आपल्याला पहा. आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण करता करता आपणच आत्मा आहोत हे लक्षात घ्या. आणि आपणच आत्मा म्हणजे आपणच परमात्मा आहोत. कारण ते मगाशी तुम्ही उदाहरण पाहिलं की जग आपल्या ठाईच निर्माण होत आहे आणि आपल्या ठाईच लयाला जात आहे. मग आपल्याशिवाय परमात्मा वेगळा कोण? हे सिद्धरामेश्वर महाराजांनी तुम्हाला सोपं करून सांगितलं. म्हणून ते आमच्या महाराजांनी ते सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज जेव्हा निरूपण सांगायचे तेव्हा तिथे बसून नाही, काय महाराजांची काय लौकिक स्मरण, अलौकिक अशी काय स्मरण शक्ती. ते घरी आल्यावरती आहेत, त्या डायऱ्या उपलब्ध आहेत. साध्या पेन्सिलीने डायरीमध्ये त्यांनी ते निरूपण लिहून काढली आमच्या महाराजांनी. म्हणून ते कुठचे ते ज्ञान विज्ञान योगेश्वर असं आहे ग्रंथाचं नाव, अध्यात्म ज्ञानाचं सगळ्या त्यांना योगेश्वर. मग ती पहिल्यांदा 2 भागामध्ये प्रसिद्ध झाली होती. महाराजांनी बसून ती लिहून काढली. नंतर काही दिवसांनी भाईनाथ महाराजांनी पण त्यांना त्याच्यात सहाय्य केलं, मदत केली, ही निरूपण लिहून काढायला. हा, सांगायचं काय की सद्गुरूंचा शब्द असा ऐकला पाहिजे की तो नंतर त्याचं स्मरण म्हणजे ते स्वरूपच तुम्ही होता, त्या ज्ञानाचं स्वरूपच तुम्ही होता. तसे निसर्ग महाराज काय, रणजित महाराज काय, सद्गुरूंचं सिद्धरामेश्वरांचं ज्ञान त्यांनी असं आत्मसात केलं, ते ज्ञान स्वरूप झाले, सद्गुरू स्वरूप झाले. तर देव शोध न का, देवाचा शोध घेऊ नकोस तू, का आपणच देव आहोत हे तू ओळख. देवाचा शोध घेतलाच पाहिजे. आत्मशोधच आहे तो. आत्मशोध आणि देवशोध एकच आहे. हा, तर त्याच्यासाठी सद्गुरु कृपा संपादन करा. सद्गुरु कृपा संपादन कशी होईल? सद्गुरु कृपा करून पहा. सिद्धरामेश्वर करून पहा. जे सद्गुरूंनी तुला सांगितलं हे कर, तेवढं कर. काही जास्त नाही सांगितलेलं, तेवढं कर. म्हणजे नामाची आठवण ठेव. ज्याला नामाची आठवण असते त्याला रामाची आठवण असते, आणि रामाला त्याची आठवण असते, नित्य असते. हे तर आहे. तुम्ही जितकं सद्गुरूंवर प्रेम ठेवून सद्गुरूंचं नामस्मरण आणि भजन कराल, सद्गुरूंचा नित्य आशीर्वादाचा वरदहस्त तुमच्या मस्तकी असणार, एवढी जाणीव ठेवा. तेव्हा पुढे काय, पहिली ओवी, असं पहिली ओवी, पहिली सोपती व्हावे सावध, विमळ ज्ञान बाळगोन. हा, बघा, गुरु शिष्य सावध. तेव्हा इथे सावध तर राहिलं पाहिजे. आपणच देव आहोत म्हणून बेसावध राहायचं कारण नाहीये. अतिशय सावधपणे तुमचा जीवन व्यापार तुम्ही केला पाहिजे. जरी देव आपण आहोत हे कळलं तरी सावधपणे वावर तुमचा असला पाहिजे, व्यवहार तुमचा असला पाहिजे. हा,
विमळ ज्ञान बाळबोध. अगदी बाळबोध आहे हे ज्ञान. काही फार मोठं अवघड आहे असं नाही. ऐकून असं वाटतं तुम्हाला काय बाबा आपल्याला कसं काय जमणार. नाही. विमळ ज्ञान बाळबोध, अतिशय बाळबोध ज्ञान आहे. आता आपणच देव आहोत हे सांगितलं आणि एखाद्याने ते मान्य केलं. अतिशय सोपंच आहे ना हे. काय आहे बाळबोध म्हणजे लहान मुलालाही बोध होईल, समजेल असं हे ज्ञान आहे. अवघड नाहीये. विमळ ज्ञान बाळबोध. तेव्हा हे लक्षात घ्या, आपणच देव आहोत हे समजणं ही काही अवघड गोष्ट नाही. अतिशय सोपी गोष्ट आहे. तर ते समजून मग मानव म्हणून जी काही, मनुष्य म्हणून जी काही वृत्ती निर्माण झालेली आहे ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला पाहिजे. नाही म्हणजे इच्छा वासना जे काही आहे, भय आणि भीती सुद्धा आहे, हे ज्याचा सद्गुरु विश्वास आहे ना त्याचा निश्चित त्याला भय वाटणार नाही. भय काय? भय असून असून कसलं भय असतं? मरणाचं. सद्गुरु तुम्हाला सांगतात तू अमर आहेस. सद्गुरूंचा तुम्हाला काय संदेश सांगणं काय आहे? मरण तुला शिवू शकत नाही. तुला घाबरून मरण तुझ्यापासून पळून जात आहे. काळ पळूनही गेला दुरी सद्गुरु कृपा झाल्यावर. तर हे ऐकणाऱ्याने प्रत्येकाने आता हे लक्षात ठेवायचंय की मला मृत्यू नाही. देहाला आहे, मला नाही. देह वेगळा मी आहे. देह मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही. हे सगळं कल्पनेतलं उभं राहिलेलं आहे. जसं झोपेमध्ये स्वप्न पाहतो ते किती खरं असतं? काहीच खरं नसतं, काहीच खरं नसतं. तसं हे जागृतीतला हा अनुभवही स्वप्नासारखाच आहे. आणि स्वप्न पाहणारा जसा वेगळा असतो, रात्री झोपेत स्वप्न पाहतो तो स्वप्न पाहणारा वेगळा असतो ना, तसंच जागृती मधला हा व्यवहार स्वप्न रूप आहे. हे सद्गुरूंचं सांगणं आहे तुम्हाला. ते पाळा की हे स्वप्नभासच आहे. मग तुम्हाला ते काय आहे ते सत्याचा उलगडा होणार आहे. सत्याचा उलगडा मग तुम्हाला होणार आहे की हे स्वप्न आहे. हे सद्गुरूंचं सांगणं आहे तुम्हाला. तुमच्या स्वपणातून हे सगळं दिसतंय तुम्हाला. स्वप्न तुमचा स्व आहे, तो देवरूप आहे, देवस्वरूप आहे, सद्गुरु स्वरूप आहे. त्याच्या ठाई हे उभं राहिलेलं आहे. त्याच्या ठाई तो नाहीये स्वप्न आपला. पाहणारा म्हणून तो वेगळा आहे, ओळखणारा म्हणून तो वेगळा आहे. तो आधीचा आहे, तो मूळचा आहे. तो जसाच्या तसा आहे, तसा असतो, तसा राहतो, तसा उरतो. महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की प्राण जाताना तू पाहशील. आता ह्याचा अर्थ काय? प्राण जाताना तू पाहशील. असा प्राण असा जातोय. मग पाहणारा म्हणून तू उरशील. हे आमच्या महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. मग भीती कसली आणि कोणाची? काळ पळून गेला दुरी सद्गुरु कृपा झाल्या. तर सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती साजरी करताना त्यांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे की तुला जन्म नाही आणि म्हणून तुला मरणही नाही, तेव्हा हे सगळं आहे हे जाणून तू आहेस तसा राहा. तुला देव शोधायची गरज नाही. देव शोध न, देव शोधूच नकोस. मीच देव आहे अशी खात्री करून तसा राहा. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज. जय.